आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत, पण त्यापूर्वी आपण हे सांगणार आहोत की सकाळी मॉर्निंगला ज्योती मॅडमनी खूप छान प्रकारे आपला वर्कआउट घेतलेला आहे. आणि वर्कआउट घेतल्याच्या नंतर जो 20% रोल आपला पूर्ण झालेला आहे, पण 80% जो आपला रोल आहे तो पूर्ण करायचा आहे. तो म्हणजे आपला सकस संतुलित आहार. सगळ्यांनी आपापले फ्लेवर, सकस संतुलित आहाराचे फ्लेवर सांगायचे आहेत. अनम्यूट करून मीही माझा सांगत आहे की माझा पान फ्लेवर आहे, एकदम टेस्टी आहे आणि तो चॉकलेट फ्लेवर. यस. मी आता माझी पहिली सर्वात प्रथम माझी मी ओळख करून देणार आहे. सुनीता सांगळे माझं नाव आहे. मी हडपसर पुण्याहून बोलतीये. आज आपण खूप छान प्रकारे एकदम मस्त आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात आणि त्या लहान लहान मुलांची काळजी आपण कशी घ्यायची आहे आणि त्यांचं निरोगी आरोग्य आपण त्यांना कसं देऊ शकतो, मी हे तुम्हाला याची माहिती सगळी देणार आहे. तर मी हे सुरुवातीला सांगणार आहे की लहान मुलांचे आजार आणि जे आयुर्वेदामधले जे काही लहान ओल्या मातीसारखे असतात बघा, म्हणजे लहान मुलांचे आजार, तेव्हाच थोडं काही जरी कारण झालं का लगेच मुलं आजारी पडतात. काही जरी कारण झालं तरी मुलं आजारी पडतात. म्हणजे ओली माती असते ना, ओल्या मातीसारखं त्यांचं एक ही असतो, म्हणजे जीव असतो की ओल्या मातीला कसं आपण जसं आकार देऊ तसं ते घडतात. तसं लहान मुलांचे आजार असतात किंवा त्यांना निरोगी ठेवण्याचं आपलं काम आपण करायचं आहे. तर मला एक सांगा की आपण आपल्या मुलांची काळजी कशी घेतो? आपण आपल्या मुलांची काळजी कशी घेतो आणि काळजी घेत असताना आपण कोणकोणत्या सावधगिरी पाळतो? कारण की आपण आई वडील पालक आहोत आणि आपण खूप काही वेळेस काय करत असतो की मुलांची काळजी घेतो, पण खूप काही वेळेस नकळत आपल्याकडून काही चुका होत असतात आणि त्या चुका आपल्याला समजत नाहीत आणि त्या चुकामुळं आपल्या मुलांना निरोगी आरोग्य मिळत नाही. हे मोठं आपल्याला हे करायचंय. आणि मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुरुवातीला मी एक सांगणार आहे की मुलांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी योग्य ती जीवनशैली त्यांना द्यायची आहे. आणि ती योग्य जीवनशैली जर त्यांना भेटलेली नाही तर मुलांवरती परिणाम पुढे काय काय होतात, मी हे तुम्हाला सांगणार आहे. की त्यांची एकतर योग्य जीवनशैली, पुन्हा योग्य झोप आणि योग्य सकस संतुलित आहार, मानसिक ताणतणाव त्यांच्यावरती आला नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर आरोग्य निरोगी नसेल तर होणारे आजार मी हे तुम्हाला सांगणार आहे. की तुमचं समजा मुलांचे जर आरोग्य निरोगी नसेल तर त्यांना कोणकोणते आजार होऊ शकतात, त्या आजाराचे उकलन मी इथं तुम्हाला करून सांगणार आहे. की कोणकोणते आजार आहे बघा. त्वचाचे आजार होतात, गळवे, गळवेचा आजार होतो, दूषित जखमा होतात. म्हणजे त्वचा संबंधी मी तुम्हाला सांगणार आहे की त्वचाचं म्हणजे त्वचेचा आजार होतो, गळवे होतात, दूषित जखमा, उवा, खरूज, नाक, घसा आणि श्वसनाचेही मुलांना त्रास होऊ शकतात. पचन संस्थाविषयी काय कोणकोणते आजार आहेत? दात येण्यासंबंधी त्रास, तोंड येणे, हगवण लागणे, पोटात कळ येणे. आता बघा खूप काही वेळेस आपल्या मुलांना आपण थोडं काही खाऊ घातलं की त्यांना पोटात कळ येते त्यांच्या, आणि ते लगेच म्हणतात की मम्मी माझ्या पोटात दुखतंय. त्यांना कळत नाही की आपला काय होतंय म्हणून. पण आपण याची काळजी घ्यायची की त्यांच्या पोटामध्ये कळ नाही आली पाहिजे, असं त्यांना आपण आहार द्यायचा आहे. प्लस अजून काय द्यायचं त्यांना की अजून कोणकोणते आजार आहेत की गोवरे, कांजणे आहेत, जर्मन गोवरे, गालगुंड म्हणजे गालफुगे येणं. खूप काही लहानपणी ना मुलांना गालफुगे येतात एका साईडला, त्या गालफुग्या नाही आल्या पाहिजेत, आपण याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि मेन पॉईंट म्हणजे कुपोषणाचा प्रकार म्हणजे अपुरं दिवस, कमी वजन. समजा आईच्या उदरामध्ये त्या मुलाला कमीत कमी दिवसामध्ये जर त्याने जन्म घेतला असेल उदरामधून तर त्याला कुपोषितपणा पण येतो. आणि काही काही मुलांना ते वेळेवर जन्म घेतात तरी पण त्यांना म्हणजे योग्य तो आहार मिळत नाही, त्यामुळं पण ते कुपोषित होत असतात. कुपोषित होण्याचे खूप काही कारण आहेत, मी ते तुम्हाला सांगणार आहे. आणि एक आहे की आजार का होतात, मुलांना आजार का होतात. आता आपल्याला एवढं तर माहिती आहे की मुलांना योग्य तो आहार नाही मिळाला तर त्यांना आजार होतो, किंवा योग्य ते जीवनशैली नाही मिळाल्यावर त्यांना आजार होतो. पण ते खोलवर जाण्याचा मी तुम्हाला सांगणार आहे की खोलवर जाण्याचा प्रयत्न करून तुम्हाला मी सांगणार आहे की एक तर आहे की मुलांच्या खाण्यामधून वेगवेगळ्या आपण काय करतो, मुलांना न्यूडल्स देतो.
मॅगी देतो, चॉकलेट देतो, बिस्किट देतो, बाहेरचं फास्ट फूड देतो. याच्यामधून काय होतं, मुलांच्या त्या आहारामधून मुलांना फास्ट फूड मिळत असतं पोटाला. कार्बोहायड्रेट जास्तीत जास्त त्यांच्या बॉडीला मिळतात आणि त्यांना प्रोटीनची कमतरता कमी 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 भासत असते बघा. म्हणजे त्यांना प्रोटीनचं प्रमाण जर त्यांना कमी 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 जर भेटत गेलं तर तरीही मुलं आजारी पडत असतात. अजून एक आहे की वयाच्या कुपोषित, ठीक आहे, आता समजा वय एखाद्या मुलाचं वय 10 वर्षे आणि तो कुपोषित झालेला असतो बघा. तो का होतो की त्याचं वजन कमी असतं. कुपोषित झालेल्या मुलाचं कधी आपण बघितलं की त्याचं वजन जास्त असतं, त्याचं वजन कमी असतं. कारण की संसर्गजन्य आजार होणं हे पण त्याचं एक मूळ कारण आहे. संसर्गजन्य आजार जर झाला तर तो मुलगा कुपोषित होतो, 100% होतो. आणि काही काही लोकांचं काय असतं मुलांच्या याच्यामध्ये की वयाच्या मानाने उंची कमी असणे. खूप काही लोकांना काळजी असते की आपल्या मुलांची उंची वाढावी, आपले मुलं हायटेड व्हावे, आपले मुलं सुंदर दिसावे, आपले मुलं रेखीव दिसावे, हे सगळ्या गोष्टी असतात. पण काही काही म्हणजे थोडी छोटी छोटी कारणं आहेत की त्या कारणामुळं आपण आपल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाहीयेत. वयाच्या मानाने कमी उंची असणे हे पण त्याचं एक मेन कारण आहे. पुन्हा अजून काय आहे की सूक्ष्म घटकांच्या संबंधित कुपोषण. आता हे मेन तुम्हाला वरचं कारण आहे की आणि खाली काय आहे की आहारातील जीवनसत्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे कुपोषितपणा. बघा, मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं ना की आहारामधून सगळ्या गोष्टी भेटतात म्हणून. आता आहारामधून जर तुमच्या मुलांना लोह, खनिज, जीवनसत्व हे जर नाही भेटलं तर त्यांना ते होणारच आहे. जास्तीत जास्तीचे वजन आणि लठ्ठपणा आरोग्यास धोका होतो. म्हणजे जास्तीत जास्त कधी कधी काय होतं की आपण मुलांना बाहेर फास्ट फूड देतो खायला, मॅगी देतो, मी आताच तुम्हाला सांगितलं. म्हणजे मुलांचे आपण लाड पुरवतो पण ते अति लाड पुरवतो. आपण मुलांची काळजी करतो पण ती अति काळजी करतो. त्यामुळे ही मुलांना आजारी जावं लागतं, आजारपणाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं काय होतं, कार्बोहायड्रेट जास्तीत जास्त मुलं इनटेक करतात आणि जीवनसत्व, घटक, खनिज, ह्या सगळ्या गोष्टी, प्रोटीन, ह्या गोष्टीतनं मुलं कमी कमी घेत जातात. त्याच्यामुळे मुलांना लठ्ठपणा येतो. मुलांना लठ्ठपणा म्हणजे बघा, एखाद्याचं वय जर 10-12 वय जर असेल तर त्याचं वजन 40-50 किलो असतं. काही काही मुलांना म्हणजे जास्त म्हणजे वजन वाढल्यामुळं पण त्रास होऊ शकतो. तर मी एक तुम्हाला सांगते की वजन वाढल्यामुळं कोणकोणते त्रास होऊ शकतात मुलांना. वजन वाढल्यामुळे हे त्रास होऊ शकतात की मुलांना एकतर भूक न लागणं किंवा जास्त खाणं, जास्त भूक लागणं, जास्त भूक लागून जास्तीत जास्त खाणं, पाणी कमी पिणं, वारंवार सर्दी होणं, वारंवार ताप येणं, वारंवार व्हायरल इन्फेक्शन त्यांना लवकरात लवकर गाठणं, त्यांना मुलांनाही चक्कर येते. असं नाही की मुलं आहेत म्हणून त्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर खूप जास्त असते. मुलांनाही चक्कर येते, मुलांनाही थंडी ताप येतो, मुलांनाही बाकीच्या आजारांना सामोरं जावं लागतं. वजन जास्त असल्यामुळं मुलांना खूप काही त्रास भोगावे लागतात. की आईवडिलांनी काळजी घ्यायची की आपण मुलांना काय करायचं आणि कसं करायचंय. तर आता अजून एक आहे की कशामधून मुलांना व्हिटॅमिन्स मिळू शकतात आणि काय काय होते मी तुम्हाला सांगणार आहे. कार्बोहायड्रेट शरीराच्या वेगवेगळ्या कार्यासाठी ऊर्जा देण्याचं काम करतं. कार्बोहायड्रेट तुम्ही जर अन्नामधून जर तुमच्या मुलांना जर कार्बोहायड्रेट देण्याचा जर प्रयत्न केला तर ते ना त्यांच्या शरीरास ऊर्जा देण्याचं काम करतं. पण काय आहे की ते जर तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा साईड इफेक्ट होतो आणि कमीही देण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा साईड इफेक्ट होतो. म्हणजे कोणतीही गोष्ट काय असावी, प्रमाणामध्ये असावी, एवढं तर आहे. पुन्हा अजून काय आहे की मुलांच्या म्हणजे मुलं आजारी का पडतात आणि मुलांना काय नाही भेटलं, त्यांच्या बॉडीला काय काय नाही भेटल्यानंतर ते म्हणजे त्यांच्यावरती हा असर होतो हे मला सांगायचं आहे. आणि अजून काय आहे की प्रथिने म्हणजे प्रोटीन हे काय काम करतं मुलांच्या बॉडीमध्ये. स्नायूंच्या बळकटीसाठी, शरीराच्या वाढीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते. स्नायू बळकट करण्यासाठी, मसल्स गेन करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. आणि ती मिळते कशामधून तुम्हाला, कडधान्य, मांस, डाळी, अन्नधान्य किंवा अजून हे अंडी, याच्यामधून मिळतं प्रोटीन. आता हे आपण अजून काय की जीवनसत्व, 3 नंबर काय आहे, जीवनसत्व. जीवनसत्व काय काम करतं की प्रतिकार शक्ती वाढवण्याचं, हार्मोन्स आणि
हार्मोन्स आणि एन्झाइमच्या विकासासाठी आवश्यक असतात. हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असतात आणि जीवनसत्व जर आपण मुलांना आहारामधून नाही जर दिले तर त्यांना ते आजारी पडू शकतात. ओके, आता चौथा आहे खनिजे. खनिजे, लोह, कॅल्शियम ही खनिजे लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन प्रमाणात ठेवण्याचं काम करतं. खनिजे रक्तामधील जे लोह असतं ना ते लोह मेंटेनमध्ये म्हणजे प्रमाणामध्ये ठेवण्याचं काम करतं खनिजे. कॅल्शियम आणि अजून एक की कॅल्शियम हाडांच्या दातांसाठी काम करतं. मुलांना जर कॅल्शियम वरची आता एक आहे, आपण एक म्हणणार आहे की मुलांना तर कॅल्शियम द्यायची गरज नाहीये, पण नाही, मुलांना वरून कॅल्शियम देण्याची गरज आहे. त्यांची बॉडी तर कॅल्शियम तयार करते त्यांच्या वयानुसार. तरीही आजचं जग असं आहे की जेवढी आपली बॉडी आपल्या बॉडीमध्ये म्हणजे कॅल्शियम तयार होतं ते त्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्याचं मी कारण तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याच्यामुळं कॅल्शियमची पण गरज आहे. त्यांच्या म्हणजे हाडांना बळकटी देण्यासाठी आणि त्यांचे दात स्ट्रॉंग होण्यासाठी आपलं कॅल्शियम त्यांना द्यावंच लागते. आता पुन्हा अजून काय पुढं काय की व्हिटॅमिन कमी असल्यास होणारे आजार, मी हे पण तुम्हाला सांगणार आहे. आता मी अगोदर सुरुवातीला काय सांगितलंय की कशामधून आपलं काय द्यायचंय, कोणकोणते व्हिटॅमिन आणि जीवनसत्वासाठी आम्हाला तुम्हाला काय द्यायचंय मुलांना. वेगवेगळे जीवनसत्व मुलांच्या बॉडीला भेटण्यासाठी भाजीपाला द्यायचा आहे. मुलांना वेगवेगळ्या भाज्या बनवून द्यायच्यात, फळं द्यायचेत, खूप काही गोष्टी त्यांना द्यायच्या आहेत. आणि आता आपण कोणकोणते व्हिटॅमिन बॉडीला कमी पडल्यामुळे मुलांना कोणकोणता त्रास होऊ शकतो मी हे तुम्हाला सांगणार आहे. मुलांना जर ए व्हिटॅमिन कमी असल्यास रात आंधळेचा त्रास होऊ शकतो. जास्तीत जास्त म्हणजे ए व्हिटॅमिन जर मुलांना कमी असल्यास रात आंधळेचा त्रास होऊ शकतो. आणि काही मुलांना रात आंधळे म्हणजे त्यांना लगेच लहानपणी नाही होत तो त्रास. जसं त्यांचं वय वाढेल ना तसं म्हणजे लहान कोणतीही जी प्रोसेस आहे ना ती हळूहळू वाढत असते. एखाद्याच्या बॉडीमध्ये समजा एखादा घटक कमी आहे आणि तो घटक वारंवार त्यांनी त्या अन्नामधून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना ते माहिती नसेल अजाणतेपणाने, तरी पण त्यांना तो घटक मिळत नाही आणि मग तो घटक नाही मिळाल्यामुळं एक आजार बळावतो. त्याच्यामुळं आपण आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे. तर ए व्हिटॅमिन जर नाही जरी भेटलं तर मुलांना रात आंधळे होण्याचा जास्तीत जास्त हे आहे. आता तर रात आंधळे होण्याचं म्हणजे खूप प्रमाण कमी झाले, कारण की आजकालचे आई वडील खूप जागृत झालेत. असंच जागरूकता त्यांनी जास्तीत जास्त ठेवावी. पुन्हा अजून काय आहे की डी व्हिटॅमिन, ज्या वेळेस आपल्या मुलांच्या बॉडीमध्ये डी व्हिटॅमिन कमी पडत असतं त्यावेळेस त्या मुलांचे हाडं ठिसूळ होतात. पुन्हा बी व्हिटॅमिन, हाडं ठिसूळ होऊन म्हणजे मुलांना काय होतं ते आपण नाही का लहानपणी म्हणायचो की हात काढी पोट काढी अशा काही गोष्टी, कारण की मुडदूस होण्याची जास्त शक्यता असते डी व्हिटॅमिन जर कमी पडलं तर. ओके, आणि पुन्हा अजून काय की बी व्हिटॅमिन जर मुलांच्या बॉडीला जर कमी पडलं तर कमी असल्यास बी व्हिटॅमिन कमी असल्यास नेहमी तोंड येणं, म्हणजे मुलांचं नेहमी तोंड येतं. त्यांना आपण काही जरी खायला दिलं ना तरी त्यांना असं तिखट लागतं, सारखं तिखट लागतं. त्यांना म्हणजे खाऊ पण वाटत नाही, पाणी पण पिऊ वाटत नाही. त्याच्यामुळं आपल्या मुलांच्या बॉडीमध्ये इम्युनिटी पॉवर म्हणजे कमीत कमी होण्याचं प्रमाण बळावलं जातं. पुन्हा अजून काय आहे की गालावर वेगवेगळे चट्टे येणे. आपण बघतो की आपल्या लहान मुलं असतात त्यांच्या गालावर नेहमी चट्टे असतात बघा. काही लोकांच्या नेहमी असे पांढरे चट्टे असतात, लाल चट्टे असतात. ते का? त्यांना बी व्हिटॅमिन कमी पडल्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. पुन्हा सी व्हिटॅमिन जर मुलांना कमी पडलं तर इम्युनिटी पॉवर कमी होते आणि हिमोग्लोबिन बॉडीमध्ये कमी असतं, म्हणजे रक्त कमीत तयार होतं आणि इम्युनिटी पॉवर कमी होते. आणि तुम्हाला माहिती आहे की इम्युनिटी पॉवर कमी झाल्याच्या नंतर आपल्या मुलांच्या बॉडीमध्ये इम्युनिटी पॉवर कमी झाल्याच्या नंतर त्यांना कोणकोणते आजार होतात. सर्दी होते, हातपाय गळून जातात, काही मुलांचे पांढऱ्या पेशी वाढतात, काही मुलांच्या पांढऱ्या पेशी कमी होतात, गोवर कांजणे आहे, ते सगळ्या गोष्टी मुलांना होण्याची शक्यता असते. मेन पॉईंट काय की इम्युनिटी पॉवर हे महत्त्वाचं आहे आणि ती इम्युनिटी पॉवर देण्याचं काम आपण करायचंय. अजून काही कारणे आहेत मुलं आजारी पडण्याचे. आईची जास्तीत जास्त काळजी घेणे आईने, म्हणजे माझा मुलगा खातच नाहीये, तो कमीच खातो. शेजारचा एखादा मुलगा जर असेल तर त्या मुलाशी आपल्या मुलाला आपण कम्पेअर करतो
कारण की तो किती धष्टपुष्ट आहे, तो किती स्ट्रॉंग दिसतो, तो किती सुंदर दिसतो, माझा मुलगा कमीच खातो, माझ्या मुलाने हे खायलाच पाहिजे, आणि आपण जबरदस्तीने त्याच्या पाठीमागं लागतो खाण्यासाठी. नाही तू हे खाच, तू खाच. मग मुलांना काय होतं की कधी कधी जबरदस्तीने, आपल्याला सुद्धा बघा प्रमाणापेक्षा आपण ताटामध्ये वाढून घेतलंय आणि आपलं पोट भरलंय, पण एखादा जबरदस्ती करतोय आपल्याला, तुम्ही खाच 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 म्हणून, तर मग काय होणार आहे आपल्याला तोंडामध्ये घास फिरणार आणि उलटी होण्याचा प्रयत्न होणार. असं पण मुलांना होतं. त्याच्यामुळं मुलांचा आईनी अति लाड करू नये, अति काळजी करू नये, माझं हे सांगणं आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे मुलांना जेवढं जेवायचं तेवढंच, फक्त काय की वेळेवर देणं हे महत्त्वाचं आहे. पुन्हा अजून काय की दूध जास्त देणं. आपण म्हणतो ना की जे पहिले लोक पण म्हणायचे की दूध मुलांना दिलं तर त्यांना कॅल्शियम भेटतं, त्यांना त्याच्यामधून घटक भेटतात. मग आपण काय करतो, ग्लास भरतो गच्च आणि त्यांना पी पी, म्हणजे जास्त जबरदस्ती आपण त्यांना प्रेशर करतो, त्यावेळेस पण त्यांना त्याचा त्रास होतो. पुन्हा काय होतं की मुलांना साधी सर्दी जरी झाली किंवा शिंका जरी यायला लागलं तरी आई काय करते, अगोदरच औषधं गोळ्या आणून ठेवलेल्या असतात घरामध्ये, तेच त्याला पाजणार. म्हणजे त्या मुलाला तो आजार पूर्णपणे मोकळाही होऊ देत नाहीत की लगेच त्याला औषधाचा भडीमार करतात. ती पण आई वडिलांची मोठी चूक आहे. आजार होण्यापूर्वी मुलांना जर आपण गोळ्या औषधं जर दिले, त्याचा साईड इफेक्ट मुलांच्या बॉडीवर होतो आणि तो झाल्याच्या नंतर मुलांची इम्युनिटी पॉवर कमी कमी होत जाते. पुन्हा अजून काय की योग्य जीवनशैली त्यांना मिळत नसते. म्हणजे असे खूप काही कारणं आहेत की मुलांचं म्हणजे इम्युनिटी पॉवर कमी त्याने होत असते. आता आपल्याला हा विचार करायचा आहे की मुलांना योग्य जीवनशैली कशी मिळणार आहे आणि मुलांचं म्हणजे मुलं आपले स्ट्रॉंग कसे राहणार आहेत आणि काय. तर आता मी आता पहिलं एक सांगणार आहे तुम्हाला की योग्य जीवनशैलीमध्ये बदल करायचा आहे. मुलांच्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याच्या अगोदर आई वडिलांनी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करायला हवाय. आता कधी कधी आपण बघतो बघा की जसं घरामध्ये वातावरण असतं तसेच घरातले लोक घडतात. आता हे तर तुम्हाला कळून चुकलेलं आहे. जे काही लोक कम्युनिटीमध्ये आत्ता आलेले असतात किंवा काही लोक उशिरा आलेले आहेत त्यांना पण कळतं. काही लोक पहिले आले, त्यांचं तर पूर्णपणे योग्य जीवनशैली बदलली, त्यांच्यामुळे त्यांच्या घरामध्ये बदल झालाय. तर योग्य जीवनशैली म्हणजे काय की आई वडिलांनी लवकर उठणं, रोज सकाळी लवकर उठणं आणि लवकर उठून स्वतः व्यायाम करणं, स्वतःच्या याच्यामध्ये म्हणजे योग्य जीवनशैलीमध्ये आहाराचा बदल करणं. आपण जसं म्हणजे काय म्हणतात ना की आई वडील आपण जसं करतो तसे आपले मुलं करतात. बरोबर आहे. आपण जर एखादी वाईट सीवी जर दिली तर मुलं वाईट सीवी ही द्यायला मागं पुढे बघत नाहीत. आपण जसं बोलतो तसे मुलं बोलतात. म्हणजे आपण जसं करतो तसे मुलं करणार आहेत. त्याच्यामुळं काय करायचंय की आपण योग्य जीवनशैली स्वीकारली पाहिजे. मुलांच्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे. म्हणजे मुलांच्या आहारामध्ये काय बदल, तुम्ही जे त्यांना फास्ट फूड देता खायला, मॅगी देता, बिस्किट देता, याच्या ठिकाणी तुम्ही त्यांना भाजी पोळी द्या, डब्याला भाजी पोळी द्या, वेगवेगळे जेवणामध्ये प्रकार करून द्या, त्याच्यामध्ये भाजीचा समावेश जास्तीत जास्त असू द्या. असे काही गोष्टी तुम्ही करा आणि त्याला वेळेच्या वेळेला खायला द्या आहारामध्ये. आणि प्लस अजून एक की त्या आहारामध्ये सर्व व्हिटॅमिन, सर्व घटकांचा समावेश असावा. याची पण आपण काळजी घ्यायची. नुसतं आपलं द्यायचं म्हणून द्यायचं आणि वेळेवर मॅडमने सांगितलं मग आम्ही वेळेवर देतो, ते नाही करायचंय. त्याच्यामध्ये आपण अगोदर चाचणी करायची की त्याच्यामध्ये सर्व व्हिटॅमिन असले पाहिजेत, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. ठीक आहे. आता अजून एक की मुलांकडून रोज व्यायाम करून घेणं. आपण म्हणतो आम्हाला कुठे वेळ आहे, मुलं उशिरा उठतात, मुलांचं टायमिंग 7चा आहे. बरोबर आहे ना, मुलांचं टायमिंग 7चा आहे, शाळेत बाहेर जायचं. तुम्ही 6:30 त्यांना उठवा, 6:15 उठवा किंवा 6ला उठवा. तुम्ही त्यांना 6ला जरी उठवलं तरी पण ते 10-15 मिनटं ॲक्टिव्हिटी करणार, बॉडी ॲक्टिव्हिटी करणार, तुम्ही त्यांचं आवरून देणार आणि ते लवकर वेळेवरती शाळेवर पोहोचणार. आईच्या हातामध्ये असतं ते, काय म्हणतात ना, आईच्या हाती पाळण्याची दोरी. आणि ती पाळण्याची दोरी असली ना तर जसं बाळ उठल रडल तशी आई त्या बाळाला झोका देत असते, म्हणजे त्या बाळाला सुख लाभवत असते. तर ही गोष्ट आईच्या हातामध्ये आहे, वडिलांच्या हातामध्ये आहे. आणि अजून पण आपण काळजी घ्यायची की मुलांचा रोज पोट साफ झालं पाहिजे. मुलांना विचारायचंय, पोट साफ नाही झालं ना विचारायचंय, बाळा तुझं पोट साफ झालंय का, तू टॉयलेटून जाऊन आलायस का, तुझ्या पोटात कळ येते का, ही गोष्ट आपण मुलांना विचारायची आहे. पुन्हा रोज
खूपच खेळून आलं, कुठं काय केलं तर मुलांनी हात स्वच्छ धुतले पाहिजेत. जेवणाच्या अगोदरही घरामध्ये आल्यानंतर हातपाय तोंड धुणं, फ्रेश होणं हे सगळं आईने लक्ष द्यायला पाहिजे. किंवा मुलांना वारंवार विचारायला पाहिजे की बाळा तुला आज कसं वाटलंय, आज शाळेतून आलं. आता हे ठीक आहे ना, आपण हा आहाराविषयी आणि ऍक्टिव्हिटी विषयी आता बोललोय, पण मुलांचं मानसिक संतुलन आपण काय करतो. आजकालचे आई वडील काय करतात, स्पर्धेचं जग जास्त वाढलंय, स्पर्धा जास्त वाढलेली आहे. आपल्याला काय वाटतं की लोकांपेक्षा आपला मुलगा पहिला अव्वल आला पाहिजे, आपला मुलगा अव्वल आला पाहिजे. पण तुम्ही त्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक मुलांच्या याच्यामध्ये म्हणजे पाची बोटं सारखे आहेत का, नाहीयेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे कोणाला काय आवडते, कोणाला काय आवडते, आपण ती मुलांची आवड जाणून घ्यायला पाहिजे. मुलांची आवड जाणून घ्यायला पाहिजे. बाळा तुला काय आवडतंय. मग कुणी कुणी मुलं अभ्यासात हुशार नसतात, पण त्यांना खेळामध्ये आवड असते, कोणाकोणाला डान्समध्ये आवड असते, कोणाकोणाला सॉन्ग म्हणजे गाणं म्हणण्यामध्ये आवड असते. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलं आपलेपर्यंत असतात आणि आपण ते जाणून घ्यायचंय. मानसिक संतुलन कधी माणसाचं हे होतं, खराब होतं, माणसाचं पण मुलांचं पण. एखादी गोष्ट जर आपल्या मनाप्रमाणे नाही जर घडली, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली ना, तर आपल्याला राग येतो. आणि एखाद्याने आपल्यावरती प्रेशर केलं, समजा एखादी गोष्ट मला येत नाही आणि माझ्या घरच्यांनी मला सांगितले तू हे कर, तू हे कर, तू हे कर, तर काय होणार आहे, माझ्या डोक्यावरती प्रेशर येणार आणि त्याचा परिणाम वेगळा होणार आहे. मग माझं मानसिक संतुलन जे आहे ते पूर्णपणे डाऊन होणार आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे. मुलांच्या आवडीनिवडी, छंद जोपासायचे आहेत. मुलांना विचारायचंय बाळा तुला काय आवडतंय. लोकांची मुलं अव्वल आले म्हणजे आपला मुलगा अव्वल यावा असं नाहीये, पण लेवलनी मुलांनी म्हणजे आपले काय आहे की तुम्ही म्हणताल की तुम्ही असं कसं बोलता. एक बरोबर आहे की तुम्ही तुमच्या मुलांची आवड छंद जर जोपासले तर तुम्ही जेवढं तुमच्या मुलांच्या मानसिक संतुलन जे सांभाळताल ना, तेवढे ते पुढे जाणार आहेत. म्हणजे कसं असतं की जेवढा लोड घेऊन तुम्ही काम करणार आहेत तर त्या कामामध्ये चुका होणार आहेत, आणि तुम्ही जेवढं आनंदी आणि फ्रेश राहून काम करणार आहे तर त्या कामामध्ये चुका होत नाहीत. आणि ते कामामध्ये कसा वेळ जातो तेही आपल्याला कळत नाही, आपण आपल्यावर घेतले. त्याच्यामुळे मुलांवरती जास्त लोड द्यायचं नाही, जास्त बर्डन द्यायचं नाही, जास्त प्रेशर द्यायचं नाहीये. ते एक आपण काम करायचंय. पुन्हा अजून काय आहे की त्यांची अतिलाढी करायची नाहीयेत, मुलांची अतिलाढी करायची नाहीत. म्हणजे एकदम प्रमाणामध्ये आई वडिलांनी मुलांसोबत म्हणजे प्रमाणामध्ये राहायला पाहिजे. पुन्हा हे सगळं सांगितलंय बरोबर आहे. आता मी एक अनुभव, आता मी हे मुलांचं आरोग्य सांगितलंय, खूप काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या, पण आम्ही आमच्या मुलांना कोणता आणि कसा आहार देतो आणि त्या आहारामधून काय काय मिळतं आम्ही सांगणार आहोत. पण आम्ही तुम्हाला मग डायरेक्टली सांगणार नाही, तुम्ही तुमच्या कोचीसला विचारायचं काय. तर आता माझा मुलगा म्हणजे 3 वर्षापासून मी चालू केलेला आहे, आणि 3 वर्षाच्या अगोदर तर काय म्हणजे हे नव्हतं, म्हणजे मला माहिती नव्हतं. ते माहिती झाल्याच्या नंतर माझ्या कोचने मला सांगितलं, मी माझ्या आयुष्यामध्ये बदल करून घेतला आणि मी माझ्यासोबत माझ्या फॅमिलीलाही चालू केलेलं आहे. आणि माझ्या फॅमिलीमध्ये मला 2 मुलं आहेत, आणि माझा मोठा मुलगा 18 वर्षाचा असताना, 18 नाही 20 वर्षाचा असताना मी त्याला ते चालू केलं, कारण की त्याला खूप काही घटकांची गरज होती त्याच्या बॉडीला. कारण की मला हे माहिती सुरुवातीला कळून चुकलेलं नव्हतं, पण ते नंतर कळून चुकलं की मी त्याला जो आहार चालू केला तर त्या आहारामध्ये कोणकोणते घटक आहेत आणि त्या घटकांनी काय काय होतं मी हे तुम्हाला सांगणार आहे. मी जो माझ्या मुलाला आहार देते त्या आहारामध्ये म्हणजे प्रोटीन पण आहे, पुन्हा जे कार्बोहायड्रेट आहेत ते पण आहेत, सॅच्युरेटेड फॅट ते पण आहेत, सोडियम पण आहे, पुन्हा व्हिटॅमिन आहेत वेगवेगळे. कोणकोणते येतं, ए व्हिटॅमिन आहे, बी व्हिटॅमिन आहे, सी व्हिटॅमिन आहे, डी व्हिटॅमिन आहे, ई व्हिटॅमिन आहे, नायसिन आहे, व्हिटॅमिन B5 आहे, व्हिटॅमिन B6 आहे, व्हिटॅमिन B1 आहे, फॉलिक ॲसिड आहे, बायोटिन आहे, B12 व्हिटॅमिन आहे, व्हिटॅमिन सी आहे, KI आहे. पुन्हा मिनरलमध्ये काय काय आपण मुलांना द्यायला पाहिजे ते पण आहे. याच्यामध्ये कॅल्शियम आहे, आयरन आहे, आयोडीन आहे, पोटॅशियम आहे. ह्या सगळ्या व्हिटॅमिन्स, मिनरल, कार्बोहायड्रेट, गुड याचा समावेश असलेला आहार मी माझ्या मुलाला देत आहे, अजूनही देत आहे. आता तो 22 वर्षाचा झाला आहे तरी पण मी त्याला तो आहार देत आहे. आणि त्या आहाराने माझ्या मुलाच्या याच्यामध्ये बदल काय झाला आहे की नुसतं वयानुसार मी त्याला ते दिलेलं नाही आहे की समजा त्याचं वय तेवढे मी त्याला द्यायला पाहिजे, नाही. आपण हा आहार
6 महिन्याच्या बाळापासून तर 20-25 वर्षाच्या किंवा 18 वर्षाच्या मुलांपर्यंत आपण त्यांना देऊ शकतो. आणि पण माझ्या मुलांची नीड, माझ्या मुलाच्या बॉडीची नीड ओळखून मी त्याला तो आहार चालू केला होता. आणि त्या आहाराने त्याच्यामध्ये एवढा बदल झाला. मी मागं पण सांगितलं होतं, पण मागं काही खूप म्हणजे एवढे लोक नव्हते. तर आज नव्याने जाणून घेणार आहेत की माझा मुलगा तो 8वी-9वीला असताना त्याचा एक डोळा निकामा झालेला आहे. म्हणजे एक डोळा निकामा म्हणजे तो डोळा डायरेक्टली 25% वरती आला होता. तो डोळा 25% वरती आला. पण त्याची काय आम्हाला म्हणजे तो सुरुवातीला म्हणायचा की मम्मी मला कमी दिसतंय, मम्मी माझ्या डोळ्याची आग होतीये, मला त्रास होतोय. पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मला वाटायचं की तो नाटकं करतोय. त्याला मी हॉस्पिटलमध्ये पण घेऊन नाही गेलो, काही दिवस दुर्लक्ष केलं. पण नंतर त्याचा तो डोळ्याने त्याला दिसनाच, दुसऱ्या डोळ्यावरती त्याचा तो लोड यायचा पूर्णपणे. तर मग मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, इथं पुण्यामध्ये घेऊन गेले. इथल्या डॉक्टरने सांगितलं सॉरी, आम्ही याच्या डोळ्यावर काहीच करू शकत नाहीत, कारण की याचा एक डोळा पूर्ण निकामी झालाय. त्याच्या डोळ्याला 25%, फक्त 25% नजर राहिली आहे आणि 75% नजर त्याच्या डोळ्याला नाहीच आहे. मग मी त्यांना विचारलं की याला चष्मा लावता येईल का आपल्याला, याला काही टॅबलेट देऊन हे कव्हर करून घेता येईल का, किंवा याला डॉक्टर म्हणले आपण आपला प्रयत्न तर चालू करणारच आहोत. त्याच्यामुळे मी त्याचा प्रयत्न चालू केला. त्याला काही दिवस चष्मा पण लावला, पण चष्म्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याला लेन्स यूज केल्या 2-3 वर्ष, त्या लेन्सचा पण काही उपयोग झाला नाही. आणि त्याला मेडिसिन पण चालू ठेवलं, पण त्या मेडिसिनचा पण काहीही उपयोग त्याचा झालेला नाहीये. नंतर जसे माझे कोच आले त्यांनी मला सांगितलं नव्हतं की तू हे दे आणि याने तुझ्या मुलाला फरक पडेल म्हणून. त्यांनी मला याचं काहीच सांगितलं नव्हतं. पण नंतर माझंच मनात आलं की मी योग्य आहार घेते, पण माझ्या मुलाला मी आहार देत नाहीये, माझ्या मुलाला मी आहार देऊ शकत नाहीये. मग मी माझ्या मुलाला आहार चालू केला. हळूहळू. मग तो माझ्याजवळ इथं राहत नव्हता, तो सिंहगड रोडला राहतो. तो तिकडं बी फार्मसी करतो. मग त्याला मी तिकडे त्याच्यासोबत द्यायचे. त्याला म्हणायचे बाळा जोपर्यंत तो माझ्याजवळ होता ना तोपर्यंत मी त्याला इथं द्यायचे, नंतर त्याला तिकडे द्यायचे सोबत त्याच्या. त्याने ते चालू केलं. 6-7 आहार चालू केल्याच्या नंतर 6-7 महिन्याने तो ज्यावेळेस इथं वापस आला माझ्याकडं, त्यावेळेस मला म्हणला मम्मी पहिला जो मला एका डोळ्यावरती माझा प्रेशर पडायचा ना तो आता पडत नाहीये आणि आता त्रास होत नाहीये. तर मग मी म्हणलं कसं काय होत नाही. मी पुन्हा डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांना विचारलं आणि त्याची टेस्ट केली. डॉक्टरांनी सांगितलं हा बदल कसा झालाय, कारण की आपण एवढे प्रयत्न केले तरी पण हा बदल झाला नव्हता. आणि हा बदल कसा झालाय तुमच्या मुलामध्ये कसा झालाय. तर मी डॉक्टरांना काहीच सांगितलं नाही. मी म्हटलं की बहुतेक त्याच्या बॉडीला काही व्हिटॅमिन्स मिनरल्स कमी पडत असावेत म्हणून ती म्हणजे त्याची नजरेची कमजोरपणा त्याला आला होता. पण आता बहुतेक कव्हर होईल. डॉक्टरांनी सांगितलं पहिला 25% डोळा काम करायचा, आता 35% काम करतोय. म्हणजे 10% त्याच्या नजरेमध्ये फरक पडला होता. आणि ते झाले फक्त ह्या कम्युनिटीमुळं आणि या सकस संतुलित आहारामुळं. आणि अजूनही मी माझ्या मुलाला तोच सकस संतुलित आहार देते. काय होतं ना आपल्या बॉडीला, आपल्याला कसं माहिती की आपल्या बॉडीला थोडे व्हिटॅमिन जर जास्त भेटले, त्याची आपल्या बॉडीची जर नीड कंप्लीट झाली तर आपले आजार दूर होतात. तसंच मुलांचं पण असतं. आपण जर आपल्या मुलांची काळजी नाही जर घेतली तर कालांतराने आपल्याला त्याची पश्चाताप करायची वेळ येते, जशी की माझ्यावर आली. आता बघा ना, म्हणजे आयुष्यभर त्याला एका डोळ्याने म्हणजे कमी दिसणं म्हणजे आयुष्यभर त्याला आहेच ना तो त्रास. त्याला जर एखादी गोष्ट जर करायची म्हणलं, त्याला आर्मीमध्ये जायचंय किंवा त्याला दुसरी काही गोष्ट करायची म्हणलं तर त्याला तो त्रास आहेच ना. त्याला ती गोष्ट करता येईल का, नाही करता येणार आहे. पण मी हळूहळू हा प्रयत्न चालू ठेवणार आहे की आपल्याकडचा जो सकस संतुलित आहार आहे तो त्याला कंटिन्यू देईल आणि त्याच्या नजरेमध्ये अजूनही बदल करून घेण्याची माझ्यामध्ये आहे. मी ते 100% करणार आहे. पण हे की 100% होऊ शकणार नाही, पण काही ना काहीतरी होणार आहे ना. त्याच्यामुळे तुम्हीही तुमच्या मुलांची काळजी घ्यायची आहे. त्यांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखवायचे, त्यांना वेळेवर त्यांची काळजी घ्यायची, त्यांना आहारामधून सगळे व्हिटॅमिन्स भेटतायत का हे चेक करायचे आणि हे द्यायचे. यस, मी माझ्या मुलाचा तर अनुभव सांगितला, पण मी माझा पण अनुभव सांगणार आहे की मी सुनीता सांगळे हडपसरहून बोलते. गेल्या 3 वर्षापासून मी आपल्या कम्युनिटीशी जॉईन आहे. आणि ते म्हणजे माझं वजन जास्त होतं, त्यामुळं माझं वजन होतं 85 किलो. 85 किलोहून मी सुरुवातीच्या 4.5 महिन्यातच मी 4-4.5 महिन्यातच माझा 28 किलो फॅट लॉस केलेला आहे.
आणि 28 किलो फॅट लॉस केला आहे. तेव्हापासून माझं वजन 1 किलोही वाढलेलं नाही किंवा 1 किलो कमी झालेलं नाही आहे. त्याचं कारण फक्त माझी कम्युनिटी आणि माझे ग्रेट कोच आहेत. त्यांनी जसं जसं सांगितलं मला तसं तसं मी सगळं त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि माझे ग्रेट कोच आहेत संदीप खेडकर सर आणि जया मॅडम, त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. कारण की ह्या कम्युनिटीमध्ये आल्याच्या नंतर नुसता माझ्यामध्येच बदल झालेला नाही आहे, तर माझ्या मुलांमध्ये पण बदल झाला आहे, माझ्या मिस्टरांमध्ये पण बदल झाला आहे, माझ्या सासऱ्यांमध्ये पण बदल झाला आहे, माझ्या आईमध्ये बदल झाला आहे, माझ्या भाऊजाईमध्ये बदल झाला आहे, माझ्या भाषेमध्ये बदल झाला आहे, माझ्या ऑल फॅमिलीमध्ये बदल झाला आहे आणि खूप काही लोकांमध्ये मी बदल केलेला आहे. आणि मला ते जरी भेटले नसते ह्या रूपामध्ये, मी हे कधीच करू शकले नसते. येस, थँक्यू सो मच. माझे ग्रेट कोच आहे जया खेडकर मॅडम आणि संदीप खेडकर सर. थँक्यू सो मच सर, मला तुम्ही इथं 2 शब्द सांगण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. थँक्यू माय कोच, थँक्यू माय फ्यूल, थँक्यू दिस कम्युनिटी. यस, थैंक यू सो मच आदरणीय सुनीता सांगळे मैडम, जबरदस्त इंफॉर्मेशन, बहुत बढ़िया इंफॉर्मेशन मिली आप सब लोगों को. बच्चों को कैसे स्वस्थ रखाए